नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्रहार न्यूज मराठी। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर येत आहे। श्रीरामपूर शहरातील काही परमिट रूम आणि बियर बारमध्ये सर्रासपणे बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे। शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत काही ठिकाणी वाईन शॉपमधून होलसेल दरात दारू आणून ती ग्राहकांना विकली जात असल्याचा आरोप आहे। इतकंच नाही तर बाहेरील भागातून कमी किमतीत मिळणारी दारू आणून तीही विक्रीसाठी वापरली जात असल्याचे समोर आले आहे। याहून गंभीर बाब म्हणजे काही ठिकाणी विदेशी दारू विना ट्रान्सपोर्ट पास मागून विकली जात असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे। या संपूर्ण प्रकारामुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत असून नागरिकांच्या आरोग्याशी आणि जीवाशी थेट खेळ सुरू असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। दरम्यान या अवैध धंद्याला काही अधिकाऱ्यांचा मूक पाठिंबा असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे। चिरीमिरीच्या मोहात नियमाकडे डोळे झाक होत आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे। कुंपणच शेत खात आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। शहरातील अनेक परमिट रूम आणि बियर बारमध्ये उघडपणे नियमाचा भंग होत असताना राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक प्रशासन नेमकं काय करतंय? अवैध दारू विक्रीवर कधी कारवाई होणार, हा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत। नागरिकांनो, आपल्या शहरात सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर प्रकारांकडे दुर्लक्ष करू नका। संशयास्पद दारू विक्री आढळल्यास तात्काळ संबंधित प्रशासनाला कळवा। स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे। अवैध आणि स्वस्त दारू खरेदी टाळा, कारण ती तुमच्या जीवासाठी घातक ठरू शकते। आपल्या एका जागरूक पावलाने अनेकांचे जीव वाचू शकतात।